नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाज सुधारक यामधील गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 जुलै 1856. 14 जुलै 1856. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला? कराड येथे झाला, तालुका टेंभू येथे. गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू केव्हा झाला? 17 जून 1895. 17 जून 1895. गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू कोठे झाला? पुणे येथे झाला. 1 जानेवारी 1880 चिपळूणकर, टिळक व आगरकर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? चिपळूणकर, टिळक व आगरकर. केव्हा केली? 1 जानेवारी 1880 मध्ये. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? गोपाळ गणेश आगरकर यांनी केली. केव्हा केली? 1884 मध्ये केली. बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, ऐहिक जीवनाची समृद्धता यावर भर कोणी दिला? गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांचे संस्थानिक योगदान. 1881 लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपादकत्व स्वीकारले. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपादकत्व कोणी स्वीकारले? गोपाळ गणेश आगरकर. केसरीचे संपादक कोण? गोपाळ गणेश आगरकर. केव्हा स्वीकारले? 1881 मध्ये. 15 ऑक्टोबर 1888 सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी केव्हा चालू केले? 15 ऑक्टोबर 1888. गुलामाचे राष्ट्र या पुस्तका हिंदी लोकांना आळशी वृत्तीची टीका कोणी केली? गोपाळ गणेश आगरकर यांनी. स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजे या विषयावर निबंध कोणी लिहिला? गोपाळ गणेश आगरकर. अकोल्यातल्या वऱ्हाड समाचार या वर्तमानपत्रातून लेखन कोणी केले? गोपाळ गणेश आगरकर. शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर कोणी केले? गोपाळ गणेश आगरकर. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? गोपाळ गणेश आगरकर. हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटिशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका कोणी केली? गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांची वैशिष्ट्ये कोणती? इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. हे उद्गार कोणाचे? गोपाळ गणेश आगरकर यांचे. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य अधिक महत्व कोणी दिले? गोपाळ गणेश आगरकर यांनी दिले. हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिल्सच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव कोणावर होता? गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर होता. बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्ती स्वातंत्र्य या दोन तत्वांचे महत्व कोण देत? गोपाळ गणेश आगरकर. ऐहिक जीवन समृद्ध करावे असे कोण म्हणायचे? गोपाळ गणेश आगरकर. पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ असे मत कोणाचे होते? गोपाळ गणेश आगरकर. जिवंतपणाची स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागलेले समाज सुधारक कोण? गोपाळ गणेश आगरकर. अशा प्रकारे या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर या समाज सुधारकाबद्दल आपण माहिती बघितलेली. आज या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.